नमस्कार. रोकटोकमध्ये आपलं स्वागत. थेट महाभारतात देखील कुस्तीचा उल्लेख आपल्याला आढळतो. अगदी भीम आणि जरासंधात झालेली कुस्ती आपल्या कित्येकांना माहिती असेल. 13व्या शतकात मल्ल पुराणातही कुस्तीचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच मल्लांनी व्यायाम कसा करावा, त्यांचा आहार कसा असावा, त्यांची दिनचर्या कशी असावी याचे अगदी डिटेलमध्ये उल्लेख त्यात केलेले आढळतात. एकेकाळी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला हा खेळ मधल्या काळात खूप मागे पडला. मग पुन्हा जेव्हा आपल्याकडे राजे रजवाडे आले, म्हणजे 17व्या 18व्या की 19व्या शतकामध्ये त्याला पुन्हा राजाश्रय मिळाला आणि कुस्तीची दंगल अवघ्या महाराष्ट्रात रंगू लागली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये कुस्ती पुन्हा लोकप्रिय झाली. एकेकाळी शारीरिक युद्धाचं स्वरूप असलेलं कुस्ती पुढे एक खेळ म्हणून मान्यता पावली. आपल्या कुस्तीनं पाकिस्तान, इराण, टर्की आणि आफ्रिकेत या अशा अनेक देशांना आकर्षित केलं आणि तिथले मल्ल देखील कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी आणि कुस्त्यांचे फड रंगवायला इकडे येऊ लागले. अशी ही कुस्ती महाराष्ट्राची महत्वाची ओळख बनली. म्हणजे जेवढी लावणी ही आपली ओळख आहे, तेवढीच कुस्ती ही देखील आपली ओळख आहे. महाराष्ट्राला कुस्तीची आवड आहे, तशीच राजकारणाची. किंबहुना राजकारणात आखाडा हा जो शब्द आला ना, तो याच कुस्तीच्या प्रेमातनं आला. आपल्याकडे बहुतेक मल्ल येतात ते शेतकरी कुटुंबातून. जळगाव जिल्ह्यातल्या अशाच एका शेतकरी कुटुंबातल्या मल्लानं यंदा सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी हा अत्यंत मानाचा किताब पटकावला. विजय चौधरी या मल्लाचं नाव. विजय चौधरी आणि त्याच्यासारखे अनेक गुणवान मल्ल महाराष्ट्र केसरीची गदा अभिमानानं आपल्या खांद्यावर मिरवतात. पण पुढे त्यांचं काय होतं हाच खरा सवाल आहे. महाराष्ट्र केसरी होताना गुणवत्ता दाखवणारे आपले मल्ल पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच जोमानं का बरं चमकत नाहीत? पुरेशा सोयी सुविधा आणि सुसज्ज आखाड्यांची कमतरता हे त्यामागचं कारण आहे का? उद्ध्वस्त होत असलेली शेती आणि ढासळती ग्रामीण अर्थव्यवस्था आपल्या मल्लांची प्रगती रोखते का? महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल नंतर शांत बसतात की त्यांना सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही? आंतरराष्ट्रीय मल्ल घडवताना प्रशिक्षकांची आमच्याकडे कमतरता भासते का? आणि महत्वाचं म्हणजे खाशाबा जाधवांनंतर एकही मराठी मल्ल ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाला नाही. चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. महाराष्ट्र केसरी नंतर पुढं काय? महाराष्ट्र केसरी नंतर पुढे काय या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले विजय चौधरी या डबल महाराष्ट्र केसरीचे वस्ताद किंवा त्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे. अमोल बुचडे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. अमोल बुचडे हे विजय चौधरी यांच्या विजयाचे एक प्रकारे शिल्पकार आहेत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आपल्यासोबत आहेत काका पवार. काका पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. काका, आपलं या कार्यक्रमात स्वागत. ते पुण्याहून आपल्या बरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तर राम सारंग, कोल्हापूरची कुस्तीची राजधानी म्हटलं जाईल अशा कोल्हापुरातून राम सारंग आपल्या बरोबर आहेत. राम सारंग हे कुस्ती प्रशिक्षक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतले सुवर्ण विजेते आहेत. राम सारंगजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि काही क्षणात विजय चौधरी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आपण जो पहिला मुद्दा चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, खाशाबा जाधवानंतर एकही मल्ल ऑलिम्पिकमध्ये यशस्वी का झाला नाही? खाशाबा जाधवानंतर एकही मल्ल ऑलिम्पिकमध्ये यशस्वी का झाला नाही? आपण थेट जाऊया राम सारंग यांच्याकडे. राम सारंग, हिंद केसरी गणपतराव आंबेडकर, मारुती माने, आपण स्वतः, दादू चौगुले, रेठरेकर, मी किती नावं सांगू शकतो. परंतु आशियाई स्पर्धेपर्यंत पोहोचलेले आपले मल्ल कधीही ऑलिम्पिकमध्ये आम्हाला चमकलेले का बरं दिसले नाहीत? आपल्या मते नेमकी कारण काय आहेत? आपण तिथपर्यंत पोहोचलात, परंतु आपण तो ऑलिम्पिकचा दरवाजा उघडू शकला नाहीत. ऐकायला आलं नाही? माझा आवाज येतोय राम सारंग? हा, आता यायला लागला. राम सारंग, हिंद केसरी गणपतराव आंबेडकर असतील, मारुती माने असतील, दादू चौगुले असतील किंवा तुम्ही असाल, आशियाई स्पर्धेत अनेक पारितोषिकं आपण मिळवलीत, परंतु ऑलिम्पिकच्या पदकानं आपल्याला हुलकावणी दिली, त्याच्या दारापर्यंत तुम्ही पोहोचलात, परंतु ऑलिम्पिकची दारं आपल्यासाठी उघडू शकली नाहीत. काय कारण असावं की आपले मराठी मल्ल हे ऑलिम्पिक पर्यंत पोहोचू शकत नाहीत, तिथे यशस्वी होताना दिसत नाहीत? काय कारण आहे राम सारंग?
ह्याच्यामध्ये आपण पूर्वतयारी जर करायचं असेल तर सुरुवातीपासूनच आपण मॅटवरच सराव करावा लागेल आणि आपलं जे टार्गेट आहे ऑलिम्पिकला मेडल घेण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला तर हमखास आपल्याला या स्पर्धेमध्ये यश प्राप्ती होईल. पण असं न होता आपल्याला अनेक वेळा मॅटवरचा सरावाचा अभाव तरी जाणवतोच. पण काही मल्लांच्याकडे आपण बघितलं तर दिल्लीसारख्या ठिकाणी ट्रायल देत असताना त्या ठिकाणी आम्हाला जो अभाव जाणवतो, आपल्या येथील जे मल्ल आहेत त्या स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकात त्यांनी प्रयत्न केलेला आहेच. तर ह्यामध्ये उणीव जी भासते ते उत्तर भारतातील मल्लांना ज्या सुविधा दिल्या जातात त्यांना जे शाश्वत त्यांच्यासाठी नोकरीचं त्यांनी जे खेळाडूंना दिलेल्या आहेत नोकऱ्या, त्या महाराष्ट्रात आत्ता कुठं सुरुवात झालेली आहे. आणि याची जर सुरुवात आधीपासून झाली असती तर आपले खेळाडू खरोखर नक्कीच त्याच्यामध्ये चमकले असते. उशिरा का होईना पण आता आपल्याकडे सुरुवात झाली आहे. हे आशेपोटी आपले मल्ल तिथंपर्यंत पोहोचतील, मला याची आशा आहे. अमोल बुचडे, आत्ता त्यांनी उल्लेख केला तो मॅटवरची कुस्ती आणि लाल मातीतली कुस्ती, परंतु आता आंतरराष्ट्रीय दर्जावर आपल्याला लाल मातीच्या कुस्तीचा तसा फारसा फायदा होणार नाही. याचं कारण मॅटवरच्या कुस्तीमध्ये अधिक गतिमानता असते, पाय भरभर सरकतात, त्याचं टेक्निकच पूर्णपणे वेगळं आहे, त्यातले डावपेच वेगळे आहेत, त्यातलं कौशल्य वेगळं आहे. आपले जे सगळे प्रशिक्षक आहेत ते बहुतांशी प्रशिक्षक हे लाल मातीचे वस्ताद आहेत, लाल मातीचे गुरु आहेत. परंतु आत्ताची जी कुस्ती आहे ती मॅटवरची आहे. कदाचित हे कारण असेल की आमचे प्रशिक्षक आमच्या चेल्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवायला कमी पडतात, कारण ते लाल मातीतनं आलेले असतात. प्रशिक्षक अत्यंत गुणवान आहे, अत्यंत मेहनती आहे, निष्ठावान आहे, परंतु त्याची स्वतःचीच परवरिश किंवा त्याचं स्वतःचं संगोपन हे लाल मातीत झालंय आणि स्पर्धा मॅटवरती होते. नक्कीच प्रश्नही आपण विचारलात आणि उत्तरही आपणच देतात. मला असं म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी आपण ऑलिम्पिकच्या पदकाची अपेक्षा करतो, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की खाशाबानंतर आपला कोण माणूस तिथं पोहोचलेला नाहीये, अशा परिस्थितीमध्ये जर आपणच आपलं थोडं पाठीमागे वळून पाहिलं तर खाशाबांच्या वेळी देखील मॅट हा प्रकार नव्हता, तरी देखील खाशाबांनी त्यावेळी त्या काथ्याच्या मॅट असायच्या, तर त्याच्यावर सराव करायचे आणि कित्येक वेळा तर इथं मातीत सराव करून ऑलिम्पिकमध्येच डायरेक्ट मॅटवर खेळायचे. अशा परिस्थितीतही त्यांनी मेडल्स आणलेली. म्हणजे एवढा काही त्याचा फरक पडत नाहीये, परंतु हा सगळा खेळ मेंटॅलिटीचा आहे, मानसिकतेचा आहे. तुम्ही तुमच्याकडे माती आहे, तुम्ही मातीवर सराव करता आहात आणि तुम्हाला मॅटवर जिंकायचंय, तर याच्यामध्ये जी मेंटॅलिटी असते की मला माती आणि मला मॅट नाहीये, तर असा जो विषय झाला, जिथं मेंटॅलिटी खचली, जिथं हे खचलं तिथं नक्कीच माणूस थोडासा मागे येतो. परंतु थोडी मेंटॅलिटी ठेवली ना तर आपल्या भारतीय मल्लांना सुद्धा मातीवरचा बेस पक्का केल्याशिवाय पण मॅटवर आपलं शरीर योग्य पद्धतीने चालत नाही. कारण आपल्या भारतीयांच्यात तो जो बेस पाहिजे तो मातीचाच आहे, जोर बैठकांचाच आहे. मी आता तुम्हाला आणि उदाहरण देऊ शकतो की आपल्याकडे जोर बैठकांची जी पद्धती की सपाट्या म्हणतात की म्हणजे एक जोर मारायचा, एक बैठक मारायची, असं कंटिन्यूस त्याला सपाट्या म्हणतात. तर हा विषय बाहेरच्या मल्लांनी उचललेला आता, म्हणजे कोर ट्रेनिंगसाठी त्याच्यामध्ये नाविन्य आणून ती एक सपाटी, त्याच्यामध्ये जंप घ्यायचा, म्हणजे आपल्याकडचेही काही प्रकार त्यांनी घेतलेले आहेत. तर विषय फक्त असाच आहे की याच्यामध्ये मानसिकता आपली बदलली पाहिजे आणि ज्यांना आपल्याला मॅटवरून पदकं खरंच आणायची आहेत तर त्यांनी जास्त कारण नाही काही न सांगता जे नाविन्य आलेले आहे ते फक्त ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणता की वस्ताद मातीत घडलेत आणि पैलवान मॅटवर घडवायचे, तर हा बदल नक्कीच आहे. प्रशिक्षकही मॅटवरचा तज्ज्ञ असावा असं मला वाटतं. या इथेच महत्वाची भूमिका असते ती कुस्तीगीर परिषदेची. आपल्यासोबत काका पवार आहेत. काका पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. काका पवार, आता तुम्ही ऐकलंय की अमोल बुचडे यांनी काय सांगितलं की एक प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सर्वत्र आपल्याकडे मातीचे आखाडे आहेत, परंतु जी लढाई होणार आहे, जी अंतिम स्पर्धा होणार आहे ती मॅटवर होणार आहे. त्यामुळे मॅट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसरीकडे मानसिकता बदलायची गरज आहे. या दोन्ही गोष्टींविषयी
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नेमकं काय करते? काका पवार. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे आपण खरोखर म्हणजे आपण कसं आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद खूप प्रयत्न चालू आहेत. सर्व जिल्ह्याला मॅट दिलेले आहेत. अजित पवारांनी सांगितलेलं आहे की ही सर्व मॅट पुणे हर जिल्ह्याला 10-10 मॅट दिल्याच पाहिजे. ही सर्व झालेलं मॅटचा आपण कुठंतरी कमी पडतो. आता आपला पैलवान बोलला, मातीत आणि गादीमध्ये खूप फरक आहे, अंतर आहे. आपण त्याच मातीवर चाललो तर त्या मातीचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. जर ऑलिम्पिक आपल्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑलिम्पिक गाठायची असेल तर आपल्याला मॅटची सक्त जरुरी आहे. पण आपल्याला त्या प्रॅक्टिसमध्ये अजूनही आपण कुठंतरी कमी पडतो. जेव्हा वर्ल्ड लेवलला जर प्रॅक्टिस करायची म्हणून तर आपल्याला आपण खूप माग आहे. आपण त्यांची प्रॅक्टिस होती तर आपलं नुसतं जोर होतो. आणि आपल्या बुचड्यांनी जे सांगितलं की त्याचंही बरोबर आहे. आपण मानसिकता ठेवलीच पाहिजे. मातीवर खशाबा जाधव आणि गोधडीवर मॅट सुद्धा त्यांनी तर सांगितलं की ते कात्याची मॅट होती, पण त्यांना गोधडी होती, कातडी पण नव्हती. पण त्या मल्लांच्या जिद्दीमुळं आज आपल्याला भारत देशाला 1952ला मेडल दिलं महाराष्ट्राला आणि देशाला. पण आम्ही सुद्धा त्यांचीच भूमिका घेऊन जायला पाहिजे. पण आज परिस्थिती बिकट आहे. त्या टायमाला 20 मिनिट कुस्ती चालायची. आज 6 मिनिटांमध्ये माणसाला उभा राहता येत नाही. तर 6 मिनिटांमध्ये किती डोकं चालवावं लागेल, किती डाव करावं लागतील, त्याला किती स्पीड लावावं लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला किती स्टॅमिना ठेवायचा आहे. कमीत कमी 6 मिनिट खेळायचं तर आपल्याला 1 घंटा त्याचा प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा आपण 6 मिनिटापर्यंत पोहोचू शकू. नाही तर असंच आपण माती आणि गादी, माती आधी गादी नाही, कंटिन्यू तुम्हाला गादी लहानपणापासून 12 वर्षाचा असताना मुलगा त्या मॅटवर चमकला पाहिजे. मॅटपासून त्याला टुर्नामेंट मिळायला पाहिजे, इंटरनॅशनल टुर्नामेंट मिळाली पाहिजे. हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातला मल्ल आतापर्यंत गेला नाही. आता एक आपला महाराष्ट्राचा सुदैवाने आपल्याला एक योग आलेला आहे की आपला नरसिंग यादव महाराष्ट्राला क्वालिफाय करून दिलेला आहे. आता दुसरा एक आपला राहुल आवारे आहे. हे आता मार्चपासून सुरुवात होणाऱ्या क्वालिफाय, त्याच्यामध्ये आपला पैलवान महाराष्ट्राचा अजून एक जाईल. हा एक भवितव्य म्हणजे त्यांचं पुढच्या पिढीनं आज कम्प्युटर स्पीड आले. कम्प्युटर जी काय तुम्हाला बसून आपल्या जागेवर मिळते, काय देशात चालले, काय वर्ल्डमध्ये चालले, काय तिथली प्रॅक्टिस चालली आहे, ती सुद्धा आपल्याला हातामध्ये मिळते. त्याच्यामुळे आपण सुद्धा मानसिकता बदलणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या मल्लांनी तर बदलणं गरजेचं आहे. आज आपण महाराष्ट्र केसरीची वाहवा करतो, पण महाराष्ट्र केसरीला काय पुढं? जसं आता म्हणले सारंग पैलवानने सांगितलं की हरियाणा डायरेक्ट त्यांना काहीतरी भरती मिळते ना. आज आमचे साहेब मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मी डायरेक्ट भरती करतो, पण त्याला कधी उलट त्याने ऑर्डर द्यायला पाहिजे की आजच्या आज भरती झाला पाहिजे मुलगा, तर ते त्याला पुढच्या भवितव्याचे म्हणजे त्याच्या भविष्याचं, त्याच्या आईवडिलांच्या कष्टांचं. आज माझ्याकडे जिकी जाधव आज त्याच्या संघ फायनल खेळायला, त्याचे आईवडील आज गोरगरिबाच्या रोजाला जाऊन त्याच्याकडे आज पोट भरतात तालमीत येऊन. मग त्याचं चालणार कसं पुढचं? ही भवितव्य आम्ही कुठंतरी कमी पडतो ह्याच्यामध्ये. आज हरियाणामध्ये आज गावागावागणी सर्वांना मॅट दिल्यात. मुख्यमंत्री माननीय हुड्डा साहेब होते, त्यांनी सर्वांना मॅटा दिल्या. सर्वांना काय कमी आहे ही सांगा तुम्हाला. मग जोपर्यंत आपण हा बोलत नाही तोपर्यंत आपण महाराष्ट्र एवढा मोठा असून सुद्धा आज नॅशनल आपण एक ब्रॉन्झ पदक घेतो. मग आपण ऑलिम्पिकचं कधी स्वप्न बघणार आहे? मला तुम्हाला इकडे दुसरा प्रश्न विचारायचा आहे. नाही, बरोबर आहे तुमचा काका पवार की चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅट्स या प्रत्येक गावागावात सरकारनं पुरवल्या पाहिजेत, याच्याविषयी काही वाद नाही. परंतु उत्तर भारतीय जे मल्ल आहेत त्यांची एक वृत्ती मला दिसते, ती म्हणजे ते कुठेही जाऊन स्पर्धेमध्ये भिडायला तयार असतात. उत्तर भारतातले मल्ल विजयाची किंवा पराभवाची तमा न बाळगता थेट जातात आणि देशांतर्गत खुल्या कुस्ती स्पर्धेत ते उतरतात. परंतु मराठी पैलवान या देशांतर्गत स्पर्धेमध्ये कुठे कमी पडताना दिसतो का? म्हणजे महाराष्ट्र केसरी मारल्यानंतर आपण जर कर्नाटकामध्ये किंवा हरियाणामध्ये आपण जर हरलो तर आपली कुठेतरी छितू होईल, आपल्या गावात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळेल, आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अशा प्रकारची मानसिकता आमची तयार झाली आहे का? त्याच्या उलट उत्तर भारतातले मल्ल, तुम्ही कुठलीही भारतातली स्पर्धा घ्या, तिकडे ते मल्ल हमखास दिसतात आणि जिंकतात देखील, पण आम्ही भागच घेत नाही. या मानसिकतेबद्दल काय म्हणाल? ही मानसिकता तयार झालेलीच आहे. महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर त्याला काय वाटतं? बोला. महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर त्यांनी गाजवलंच पाहिजे. सर्व मैदान असेल, महाराष्ट्राच्या
मल्लाने, मारुती माने असतील, आंधळकर पैलवान असतील, हरिश्चंद्र बिराजदार असतील, दादोजी चौगुले असतील, यांनी सर्वांना उत्तर भारताला पळवून लावलंय ना. पण आज आम्ही कुठेतरी कमी पडतोय ना, ती आमच्यावर येऊन आपल्यावर दबाव टाकतात ना. आमच्या महाराष्ट्र केसरीने तयारी केली पाहिजे तेवढी. आता ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला, मला हिंद केसरी आणायचंय, त्यांनी तयारी केलीच पाहिजे. उत्तर भारताला तुम्ही कधी मारणार? म्हणजे त्यांनी जे आपल्यावर मात ठेवली आहे ते आपण आज मात करण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद त्याला हे आहे ना, त्याच्या पाठी उभा आहे. अमोल बुचळे, आज आपल्याला मागे राहून चालणार नाही कुठं. बरोबर आहे. अमोल बुचळे, तुम्ही एक महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी घडवलात, परंतु याच महाराष्ट्र केसरीचं रूपांतर जर आपल्याला ऑलिम्पिक पटूमध्ये करायचं असेल तर आजपासून 2020 सालापर्यंत तुम्हाला नेमक्या काय काय सुविधा या सरकारनं पुरवल्या पाहिजेत, काय काय गोष्टी केल्या की आपण ऑलिम्पिक मल्ल तयार करू शकू अशी तुम्हाला खात्री आहे? प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की ऑलिम्पिक मल्ल घडवण्यासाठी पहिला हा त्याच्या विचारांमध्ये तो घडला पाहिजे, पहिला तो डोक्यामध्ये घडला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचं जे मी म्हणतो की त्यांना जे मेंटल ट्रेनिंग दिलं पाहिजे. आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञच नाही आहेत खेळामध्ये, पहिली तर ती गोष्ट पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञांनी जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये भरवतील ना की तुम्ही कुणाला कमी नाही, तुम्ही वर्ल्ड लेवलमध्ये श्रेष्ठ आहात. आणि मी आज तुम्हाला सांगतो की आपला हिंदुस्थानचा पैलवाना इतकी मेहनत जगातला कुठलाच पैलवान करत नाही. पण जर आपण वैद्यकीय दृष्ट्या विचार केला तर आपण किती मेहनत करतो आणि त्या मेहनती पाठीमागे आपण किती रेस्ट घेतली पाहिजे, किती आहार घेतला पाहिजे, याचं गणितच आपल्याकडे नाहीये. तर हे गणित जेव्हा आपण बसू आणि हे गणित स्वतः जेव्हा पैलवानला कळेल तेव्हा स्वतः पैलवान, आणि कुस्ती हा असा खेळ आहे, मी त्या दिवशी सांगितलं की तुम्ही क्रिकेट घ्या, टेनिस घ्या, तुम्हाला बॉल समोरून येताना दिसतो. कुस्तीमध्ये इकडनं सुटायच्या आत तुमचं शरीर काम करावं लागतं. विदिन सेकंदाच्या आत सगळे विचार सुटायच्या आत तुमच्या बॉडीने ते काम करावं लागतं. म्हणजे जी वैचारिक पातळी आहे कुस्तीगिराची ही आधी मोठी बनवली पाहिजे. त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये हॅमर केलं पाहिजे की तुम्ही इथल्यासाठी नाही जन्मलात, तुम्ही तिथल्यासाठी जन्मला आहात. ते तुम्हाला त्यांना गाठायचंय. तर कुठं आपली सुरुवात चालू होईल. मानसिकता बदलल्यानंतर येतो विषय ट्रेनिंगचा. ट्रेनिंग नंतर विषय येतो की एकदा तुम्ही ट्रेन केलं की त्याची खरंच प्रॅक्टिकली मानसिकता वाढण्यासाठी त्याला मॅच प्रॅक्टिसची गरज असते. तुम्ही गावात खेळता, तुम्ही जिल्ह्यात खेळता, राज्यात खेळता आणि जास्तीत जास्त तुम्ही राष्ट्रीय पातळीवर खेळता. ह्या ज्या स्टेप ओलांडून मुलगा जातो, ह्या सगळ्यातून तो एक गटातून एक मुलगा आउट ऑफ इंडिया जातो. तो मुलगा सलग 5 वर्ष त्या गटात टॉप राहिला तर त्याला तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळतो. आंतरराष्ट्रीय दर्जावर जेव्हा तो 4-5 वर्ष सलग खेळतो तेव्हा कुठं त्याला वाटायला लागतं की मी आता तिथं पोचतोय. मग मला सांगा, एका गटामध्ये जर भारतामध्ये 2,500 ते 3,000 मुलं असतील, त्याच्यामधनं फक्त एका मुलाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव मिळतोय, तर मग आपल्याला मिनिमम एका गटामध्ये मिनिमम 25 ते 50 मुलांना असा अनुभव पाहिजे की आम्ही वर्ल्ड रँकिंगमध्ये आहोत. जेव्हा ह्या 25 ते 30 जणांमध्ये कुस्तीचा माहोल तयार होईल, रस्सीखेच होईल, तेव्हा कुठं आपल्याकडे ऑलिम्पिक मेडल्स ढिगाने येतील. जेव्हा आपल्याकडे याचा माहोलच नाहीये, आपल्याकडे एका गटात फक्त टार्गेट असतं की नॅशनल, कारण त्याला सिस्टीम पण जबाबदार आहे. मी सांगतोय, माझा म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही एका गटामध्ये 10 ते 15 मुलांना वर्ल्ड लेवलच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवा. वर्ल्ड लेवलच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवल्यावर त्या 10 जणांना फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत. वर्ल्ड लेवलचं ट्रेनिंग सेंटर, तशी आपल्याकडची ट्रेनिंग सेंटर्स बॅडमिंटनमध्ये मी पाहिली आहेत, लॉन टेनिसमध्ये पाहिली आहेत, परंतु कुस्तीमध्ये जागतिक दर्जाचं जे इराणच्या मल्लांना, पाकिस्तानच्या मल्लांना धूळ चारू शकेल किंवा तिथल्या प्रशिक्षण केंद्राला तोडीस तोड अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र आपल्याकडे कोल्हापुरात किंवा जळगावात आहेत कुठे? आपल्याकडे नक्कीच नाहीयेत. मी याच्या पुढेही तुम्हाला सांगतो की ट्रेनिंग सेंटर, मी टप्पे सांगतोय, मानसिकता आली, अनुभव आला, आता ट्रेनिंग सेंटर आलं. ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण, आता मी थोडं शैक्षणिक विषयातलं उदाहरण देतो. आपण साधं म्हणतो जिल्हा परिषदेची शाळा आणि कॉन्व्हेंट स्कूल. तर आपले पैलवान जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत आणि आपल्या पैलवानांची संख्या आपल्याला ना कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये टाकायची. 50 पैलवान कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये आणि त्या लेवलचं ट्रेनिंग घेत आहेत.
आपले पैलवान जिल्हा परिषद किंवा कमी दर्जाच्या शाळेमध्ये, मला असं नाही म्हणायचं की जिल्हा परिषदेचा कमी दर्जा असतो, पण कमी infrastructureच कमी दर्जा तर आपले सोयीसुविधा कमी पैलवान असतात. आपले पैलवान सगळे इथं शिकता येतो. आपल्या पैलवानांना जे टॅलेंट आहे आम्हाला दिसतं. आता माझ्याकडे जेव्हा विजय आला होता एक 6 वर्षापूर्वी, तर त्याला आम्ही तेव्हाच ओळखला. तर विजयला त्या दृष्टीने आम्ही ट्रेनिंगही चालू केलं. हा मुद्दा पुढचा आला की कसं काय ते. परंतु मला हे सांगायचंय की ही जी 100 मुलं इथे आहेत ना, तर ही 100 मुलांची शाळा अशी कॉन्व्हेंट स्कूल किंवा अतिउच्च दर्जाची असावी, जे ट्रेनिंग सेंटर आहे, तर तुमची ती थिंकिंग बदलेल. म्हणजे 3 मुद्दे आपल्या समोर येतात. एक म्हणजे क्रीडा प्रशिक्षक आणि त्याहीपेक्षा सोयी सुविधा आणि क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ. चर्चा करूया एका ब्रेक नंतर. पुढे जाऊन का पाहत राहा झी24 चा आपण पाहताय महाराष्ट्र केसरी नंतर पुढं काय. महाराष्ट्र केसरी नंतर पुढं काय आपल्यासोबत अमोल बुचरे, वस्ताद अमोल बुचरे, काका पवार, उपाध्यक्ष महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषद, राम सारंग कुस्ती प्रशिक्षक आणि सुवर्णपदक विजेते राष्ट्रकुल स्पर्धा, आणि त्याचबरोबर आता आपल्या या सगळ्या चर्चेत सामील होत आहेत ज्यांच्यामुळं आपण ही चर्चा करतोय, ते म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी. विजय चौधरी यांनी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला. ही स्पर्धा जिंकली. अत्यंत अटीतटीची अशी स्पर्धा जिंकली विजय चौधरी. सर्वप्रथम झी24च्या अशा सर्व प्रेक्षकांतर्फे तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. अत्यंत उज्ज्वल असं यश तुम्ही मिळवलं. पण त्याचबरोबर एक प्रश्न येतो जो मला आत्ता SMS वर तुम्ही येताय कळल्यानंतर अनेकांनी पाठवलेला आहे, तो म्हणजे तुमचा दिनक्रम काय होता आणि तुमचा नेमका रोजचा खुराक काय होता याची माहिती लोकांना हवी आहे. म्हणून दिनक्रम म्हणजे कोचेसने ठरवलं होतं की पूर्ण हप्त्याचं शेड्यूल सांगितलं जायचं आम्हाला की प्रत्येक दिवशी काय होणार आहे. तर सकाळी 3 वाजता उठल्यापासून 6 वाजेपर्यंत प्रॅक्टिस असायची. सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास. सकाळी किती वाजता उठायचात तुम्ही? 3 वाजता. ओके. 3 वाजता उठल्यानंतर प्रॅक्टिस, वॉर्मअप, आपलं फ्रेश वगैरे होणं, त्यानंतर 4 वाजता लाईन अप, त्यानंतर मग कोच यायचे, प्रॅक्टिस सुरू व्हायची. त्यात वेगवेगळी प्रॅक्टिस असायची. म्हणजे कधी वेट ट्रेनिंग असायचं, कधी टेक्निक असायची, कधी क्रॉस कंट्री असायची. अशा वेगवेगळ्या टाईपच्या प्रॅक्टिस असायच्या. त्यानंतर इव्हिनिंग शेड्यूलमध्ये पण टेक्निक प्रॅक्टिस असं शेड्यूल आखलं जायचं आणि हप्त्यातून 1 दिवस सुट्टी असते. आणि डाईटच्या बाबतीत 6ला प्रॅक्टिस संपल्यानंतर आपल्या रूमवर यायचं, बदामाची थंडाई प्यायची, त्यानंतर केळी, सफरचंद, फळं वगैरे खायचे, नाश्ता करायचा, जसं म्हणजे दलिया झालं, काजू बदामाचा शिरा झाला. त्यानंतर रेस्ट करायची 2 तास आणि 9:30-10ला आपलं जेवण. त्यात जेवण पण असं म्हणजे साधा एक म्हटल्यावर पैलवान म्हटल्यावर की खूप चपात्या खातो असं असतं, तसं काही नाहीये. कारण की बाकीची डाईट खूप असल्यामुळे जेवण कमी जातं. कमी जाते. कारण की त्यात म्हणजे साधी आपली म्हणजे अशी भाजी असते तुपातली, त्यात 2 चपात्या असतात, तेवढं खायचं. आणि त्यानंतर आपलं 12 वाजता दूध प्यायचं 1 लिटर आणि त्यानंतर परत रेस्ट, असा खुराक आहे. म्हणजे जेवढा व्यायाम केला तेवढीच तुम्ही एक प्रकारची विश्रांती घेणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा करता विचारलं, कारण अनेक लहान मुलांनी मला आता तुम्ही येताय कळल्यानंतर हा प्रश्न विचारायला सांगितलेला होता. सवाल असा आहे की आता महाराष्ट्र केसरी दुसऱ्यांदा मिळवणं आणि काही साधी सोपी गोष्ट नाही. म्हणजे अत्यंत अवघड जबाबदारी. परंतु आता ह्याच्या पुढं काय? याच्या पुढं हिंद केसरी आहे, याच्या पुढं ऑलिम्पिक आहे. 2020 साली आपल्याकडे ऑलिम्पिक होत आहे. या दृष्टिकोनातनं तुमची तयारी काय आहे? माझी तयारी म्हणजे मी ज्या वर्ष मॅटवर मी खेळायला लागलो, म्हणजे माझं जे कुस्तीचं गावाकडे होतं, मी त्यानंतर पुण्यात आलो. मी मातीतलंच पैलवान होतो. मॅटवर माझं काही एवढं प्रशिक्षण नव्हतं. पण ज्यावेळेस मी पंजाबला गेलो 2010 पासून, त्या वेळेपासून मी मॅटवर प्रॅक्टिस सराव करायला लागलो आणि कॉम्पिटिशन खेळायला लागलो. मग त्यानंतरच मी टार्गेट ठरवलं की हिंद केसरी, जसं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले राहुल आवारे, नरसिंग यादव आहेत आणि असे भरपूर प्लेयर आहेत की ते आपले बाहेर जाऊन खेळतात. तसंच आपल्याला पण मॅटवर खेळायचं आणि आपल्या देशासाठी खेळायचं ही खूप इच्छा होती आणि मी त्याच पद्धतीने आता सराव करतोय. तर त्याचा खूप इच्छा आहे. पण मला काही इंजुरीज होतात किंवा काही प्रॉब्लेम येतात. मला हाच विजय प्रश्न विचारायचा की प्रेक्षक तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो, आता विजय चौधरी या कार्यक्रमात काहीसे विलंबानं उशिरानं सामील होत आहे. याचं कारण प्रख्यात स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर अनंत जोशी यांच्याकडे ते ट्रीटमेंटला गेले होते. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतोय की पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये
त्यांचं चक्क फ्रॅक्चर झालं होतं आणि तशा अवस्थेत देखील म्हणजे हा एक मला असं वाटतं बुचडे चमत्कार म्हटलं पाहिजे की अशा प्रकारे फ्रॅक्चर झालेलं असताना अख्खी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा ते खेळले, नुसते खेळले नाही तर त्यांनी ती जिंकली देखील. सवाल इकडे असा आहे की महाराष्ट्र केसरी बनण्यापर्यंतचा जो तुमचा लहानपणापासूनचा प्रवास होता, याकरता एका चांगल्या प्रशिक्षणाची, चांगल्या सोयी सुविधांची, एका निश्चित हमीची उत्पन्नाच्या गरज असते. अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या आम्हाला हरियाणामध्ये दिसतात, उत्तर प्रदेशामध्ये दिसतात, त्या इकडे तुम्हाला मिळाल्या. चांगलं प्रशिक्षण मिळालं, चांगलं प्रशिक्षण केंद्र सहज मिळालं, त्याकरता उत्पन्नाची हमी मिळाली. सर म्हणजे माझे वडील जे होते ते शिकलेले होते आणि त्यांनी पण कुस्ती पहिलवानगी खूप चांगल्या पद्धतीने केली, स्टेटपर्यंत खेळले ते. आणि त्यांनी गावात राहूनच पहिलवान केली. ज्यावेळेस मी कुस्ती सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी माझा परफॉर्मन्स बघितला की आपल्या गावात आता हा चांगला खेळतोय, गावातल्या भागातल्या मुलांना हा चित करतोय, तर याला आता बाहेर आपण आपल्या गावाच्या बाहेर पाठवलं पाहिजे. मग त्यांनी विचार केला की आपण याला पुण्याला पाठवू. तर पुण्यात कोण चांगलं, त्यावेळेस अमोल भाऊ नेमके महाराष्ट्र केसरी झाले होते 2006 साली. अमोल भाऊचं पण नाव होतं पूर्ण. तर त्यावेळेस आम्हाला वडील म्हटले की तू मामासाहेब मोल सेंटरला जा. मग तिथं मला परीक्षेसाठी पाठवलं. मग अमोल भाऊनी बघितलं, ट्रायल घेतली, मग मला तिथं सिलेक्ट केलं आणि मी तिथं प्रॅक्टिस करायला लागलो. म्हणजे वडिलांचं म्हणजे माझे वडील जे होते ते माझ्यावर पूर्ण लक्ष द्यायचे की काय करतोय, काय याला पाहिजे, किती पैसे पाहिजे, याला किती खुराकाची जरूरत आहे. शेतकरी होते, पैसे नसायचे तरी ते काही करून मला पैसे पाठवायचे, एवढं हे मला नक्की माहिती आहे. आणि त्यानंतर मला एवढंच माहित होतं की कष्ट करायचं आणि आपल्याला वडिलांची परिस्थिती सुधारायची. त्यात मग अमोल भाऊ ज्यावेळेस पुण्याला आलो त्यावेळेस मला लगेच कळालं की अरे हा आपल्याला हे येत नव्हतं, मॅटवर आपल्याला उभं राहता येत नव्हतं, आपण फक्त मातीत खेळायचो. त्यानंतर अमोल भाऊनी मॅटवर कसं उभं राहायचं ते शिकवलं. परत मग कसं टेक्निक असते, पॉईंट कसं असतं ते सगळं शिकत गेलो मी. आणि त्यानंतर अमोल भाऊ त्यांना पण वाटलं की आता आपल्या इथं आपण आपल्याकडे जे सगळं याला दिलंय ते याला आता बाहेर पाठवून अजून बऱ्यापैकी अजून चांगलं, म्हणजे जसं हरियाणाचे मुलं ना टफ देऊ शकणार आपण, परत बाहेरनं मिळवलं शकतो. त्याकरता यांनी मला रोहित पटेल यांच्याकडे पाठवलं पंजाबला. मग मी तिथं सराव केला आणि तिथं सराव करून आता हे यश संपादन. मला या सगळ्या प्रश्न विचारायचा आहे तो काका पवार आहे ना. काका पवार, कुस्तीगीर संघटनेमध्ये कुस्तीत जेवढी ताकद किंवा अक्कल लावायला लागते त्यापेक्षा सुद्धा जास्त ताकदीराने आखलेलं राजकारण खेळलं जातं. राजकारणाचा फार मोठा त्याच्यामध्ये हात आहे. हे राजकारण कुस्तीगीर संघटनेत आणि कुस्तीमधला दूर करण्याकरता काय करायला पाहिजे? काका पवार थेट उत्तर द्या, कारण अनेक मल्ल, अनेक लहान मुलं, अनेक पालक आता विजय चौधरीच्या या यशानंतर प्रेरित होऊन आपल्या मुलांना मल्ल करू इच्छित आहेत, परंतु त्यांच्या समोर अडथळा आहे तो कुस्तीगीर संघटनेतल्या राजकारणाचा. काय सांगाल? राजकारण कसलंच नाही, कुस्तीगीर परिषद त्यांच्या पाठीशी उभा आहे, सुरूपासून त्यांच्या पाठीशी आज उभा आहे. त्याच्यामुळे आज आपण महाराष्ट्र केसरी बघतो. विजय चौधरीला कशामुळे बघतो? तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने तर आज आपल्याला योगदान दाखवलं ना. महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्र आज मामासाहेब मोहोळांनी महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे. त्या दिशेतनं आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद चालते. त्यांच्या पाठीशी उभा राहिला. आज उद्याच्याला ऑलिम्पिक चालला तर उलट चांगला आहे ना. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद त्यांच्या पाठीशी उभा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी काय पाहिजे ते तुम्हाला देण्यास तयार आहे. अनेक ठिकाणी या मल्लांचा उपयोग हा कुस्तीसाठी नव्हे तर कुस्ती व्यतिरिक्त अनेक गावातल्या गोष्टी वर दबाव ठेवण्यासाठी केला जातो. त्याच्यातनं काही प्रमाणात गुन्हेगारी देखील वाढते असं आपल्याला दिसतं. याच्यावर तुम्ही काय सांगाल? हे थांबवण्याकरता आपली कुस्तीगीर परिषद नेमकं काय करू शकते? अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गैरप्रकार घडताना आढळतात. त्यामुळे कुस्तीसारख्या कलेपासून, खेळापासून अनेक लोक दूर पळतात. साहेब कोणी सुद्धा पळत नाही दूर. चांगला पैलवान आहे तो कधीही वाईट धरणे जात नाही. कुठलाही तुम्ही दाखवून द्या की आज आम्ही आहे, विजय चौधरी असेल, अमोल बुचडे असेल, यांनी वाईटपणा केला का दाखवून द्या. एखादा पैलवान नसेल तर त्याला तुम्ही पैलवान म्हणता आणि ती पैलवानाच्या नावाखाली झाकून जातं. पण पैलवान कधीही असा चांगला पैलवान तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ते चांगलंच करेल, देशासाठी खेळेल, देशासाठी मरल, पण दुसऱ्या गोष्टी जाणार नाही. हे लक्षात ठेवा की एक गोष्ट कशी पैलवानाने केलं, पैलवान जो पैलवान नसेल, नुसते कानं बनवले, कोणी बी आजकाल कानं बनवतात, जुडोवाल्याचे कानं बनलेले आहेत, आजकाल दुसरे बी केसेल, पण त्या कुस्तीच्या नावाखाली सर्व झाकून जातं. ही देशाचा खेळच असा आहे की घराघरामध्ये गेलेला खेळ आहे. खेडेगावामध्ये आज कुस्ती चालती म्हणून आज जिवंत आहे आमची कुस्ती. त्या कुस्तीवर आज जगतोय आम्ही. त्या कुस्तीमुळे आज आम्हाला प्रेरणा आहे.
तर आम्ही जर आज वाईट केलं असतं तर आमचं कोणी नाव घेतलं असतं, कोणीच घेतलं नसतं महाराष्ट्रात. अमोल बुचरे, आपल्याला खरंच असं वाटतं की म्हणून मी म्हणतो कुस्ती कुस्तीला- गावोगाव जे कुस्ती पैलवान आता तालमी करतायत त्यांचा उपयोग केवळ कुस्तीसाठी केला जातोय, इतर अनेक गोष्टींसाठी गावातल्या अनेक प्रतिष्ठित मंडळी त्यांचा वापर करून घेत असतात, अशा तक्रारी येतात. त्याबद्दल काय सांगा? कसं आहे की या बाबतीत दोन्ही गोष्टी पूरक आहेत, म्हणजे परस्परांना पूरक आहेत. एक तर काही राजकारणी राजकारण करण्यासाठी तालिमी करतात आणि काही तालमी ह्या कुस्तीसाठी असतात. तर हे जे परस्परांना पूरक असे संबंध आहेत हे नक्कीच त्याचा दुरुपयोग पण होतो. पण मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगू इच्छितो, आमचे मार्गदर्शक काका पवार ज्याप्रमाणे म्हटले की खरा पैलवान जो असतो ना तो असं कधीच करत नाही. आणि ज्याला पैलवान मी पैलवान आहे आणि मग मला हे झालंच पाहिजे अशा बुद्धीनी जी माणसं पैलवानांच्या शेजारी येतात, त्यांच्या शेजारी उभे राहून फोटो काढतात, त्यांच्या संबंधाचा नावाचा वापर करतात, हा फक्त त्यांचा दुरुपयोग करण्यासाठी पैलवानांना. आणि पैलवान एवढा साधा भोळा असतो ना, बाहेरच्या जगाशी त्याचं काही घेणं देणं संबंधच येत नाही, काही घेणं देणं नसतं. त्याला तालमीतला त्याचा दिनचर्याच एवढी अखंड कठोर असते ना, त्याला बाकीच्या कुठल्याही याच्यामध्ये वेळ द्यायला वेळच नसतो. तुम्ही आज जर विजयला पुण्यामध्ये फिरवलं ना तर त्याला पुण्यातला एक रस्ता माहित नसेल. म्हणजे ही खरी गोष्ट आहे. नाही अमोलजी, हाच तर खरा मुद्दा आहे आणि तो प्रेक्षकांसमोर यायला पाहिजे की एक महाराष्ट्र केसरी होण्याकरता एक व्यक्ती पुण्यात राहते, परंतु पुण्यातल्या एकाही रस्त्यावर देखील फिरलेली नसते, तिथली कुठली मौज मजा त्यांनी पाहिलेली नसते, कारण केवळ 12 ते 14 तास तालमीत घालवल्याशिवाय त्याला हे यश मिळू शकत नाही. राम सारंग, मगाशी एक मुद्दा होता तो म्हणजे क्रीडा प्रशिक्षकांच्या मानसिकतेचा, किंवा क्रीडा मानसिकता घडवणारे प्रशिक्षक आपल्याकडे पाहिजेत. स्पोर्ट्स सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो, स्पोर्ट्सची सायकोलॉजी शिकवणारे अशा प्रकारच्या प्रशिक्षकांची आपल्याकडे गरज आहे, असं मगाशी अमोल बुचरे सांगत होते. इतके वर्ष आपल्याला महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. आपल्याकडे 1952ला पहिल्यांदा ऑलिम्पिक मेडल आपल्याकडे आलं, तिथपासून आपण त्या ऑलिम्पिकसाठी तपस्या करतोय. महाराष्ट्रातल्या गावोगावात आज आखाडे आहेत. कोल्हापूर तर ही आखाड्यांची एक प्रकारे आपल्या राजधानी म्हणता येईल. परंतु आपल्याकडे चांगले क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ कुस्तीगीर घडवू शकतील असे का बरं घडले नाहीत, आणि तसे जर घडवायचे असतील तर नेमकं काय करावं लागेल असं वाटतं आपल्याला? याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर खेडोपाडी ज्या तालमी आहेत त्या तालमीमध्ये जे ट्रेनिंग दिले जातं आहे ते कच्चा माल शहरामध्ये म्हणजे चांगल्या ठिकाणी त्यांना पोचवून ते ट्रेनिंग देऊन असे अनेक खेळाडू आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भेटलेले आहेत. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर परदेशामध्ये लहान वयातूनच त्या मुलांना कुस्तीचं मॅटवरच ट्रेनिंग दिलं जातं पूर्णतः. आणि ज्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांची जी तयारी करायची आहे ते ऑलिम्पिक संपल्यानंतर लागलीच त्यांचा तिथं कॅम्प सुरू होतो. 4 वर्षे त्याचं ट्रेनिंग त्या मुलांना देऊन त्या स्पर्धेची तयारी करून घेतली जाते. ह्याच्यापेक्षा आपल्याला जर अजून माहिती घ्यायची असेल तर चीनसारख्या देशानं ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यापूर्वी 15 वर्षे त्यांनी त्याची तयारी केली आणि लाखो मुलींना तिथं त्या चाचणी स्पर्धेला बोलवलं. त्यातून 40,000 खेळाडूंची निवड केली आणि त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी 1200 स्पोर्ट्स स्कूलची योजना त्यांनी तयार केली आणि त्यामध्ये त्यांना 10 वर्ष ट्रेनिंग दिलं गेलं. त्यानंतर त्यांची परत एक चाचणी घेतली आणि 7,000 खेळाडूंची निवड केली आणि त्यातून त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवली. एवढंच नाही तर आयोजन नियोजन देखील त्यांनी ते मजबूत केलं. आपल्या इथं हा अभाव जाणवतो. त्यासाठी जे ग्रामीण भागातली मुलं जी चमकतात त्यांना पैलू पाडायचं काम करायचं असेल तर चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे, बरोबर आहे. पण माझ्याकडे अनेक खेळाडू तयार झालेत. त्यांना ज्या पद्धतीनं आम्ही जे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिलं गेलं त्याच्यातून जर आपल्याला माहिती द्यायची झाली तर संभाजी पाटील ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं गोल्ड मेडल घेतलं. संदीप सावंत एशियाई स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल. सुगंधा माने ही युथ ऑलिम्पिकमध्ये खेळली. असे अनेक मल्ल तयार करण्यामध्ये आम्हाला ज्या गरजा होत्या कोणत्याही प्रकारची अडचण न सांगता आम्ही त्यांचं दिवसातून 3-3 वेळा देखील प्रॅक्टिस घेतलं.
मुलांची देखील त्या खेळाडूंची अशी मानसिकता पाहिजे, त्यांचे उद्देश पक्के पाहिजेत. आपल्याला ऑलिम्पिकपर्यंत पोचायचं असेल तर इकडे तिकडे न पळापळी करता त्याच्या कसोशीनं आपण एवढी तयारी करण्यासाठी वेळ द्यावा लागेल त्यांना. तर आपल्याकडे काय होतंय, ज्या अडचणी आहेत, मुलंच थोडीशी नॅशनल इंटरनॅशनलला चमकायला लागलेत की त्यांना बरेचसे मित्र भेटतात किंवा आणि कोणतरी हितचिंतक भेटतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये भरवतात पहिलं नोकरी बघ. त्या मुलाचा बुद्धिभेद होतो, तो नोकरीकडे वळण्यासाठी त्याचं प्रॅक्टिसकडेही दुर्लक्ष होतं. परदेशामध्ये जर बघितलं तर ह्या त्यांच्या अडचणी दूर केल्या गेलेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विषय राहतो त्या खेळाडूंच्या, आपण देशासाठी खेळायचं आहे आणि देशाला गोल्ड मेडल मिळवून द्यायचं आहे. आपल्या इथं अनेक अडचणीचं ओझं डोक्यावर घेऊन आपले खेळाडू खेळतात. त्यांच्या जर अडचणी दूर केल्या आणि चांगल्या प्रशिक्षकांच्याकडे एक 10 वर्ष ती मुलं राहिलीत तर ते रिझल्ट मिळू शकतात. मुलं काही त्यांच्या अडचणीमुळं, त्यांच्या आर्थिक समस्या असतील, त्यासाठी ती मुलं काही ह्या सेंटरमधून त्या सेंटरवर, त्या सेंटरमधून त्या सेंटरवर, हे झाल्यानंतर मुलांची जी तयारी व्हायला पाहिजे बरोबर. काका पवार करून घ्यायला अडचण. काका पवार यांनी या विषयावर मत व्यक्त करायचंय. काका पवार, आज सारंग सरांनी जी बोलले आता बरोबर आहे. ह्यामुळे ट्रेनिंग सेंटर फार महत्त्वाचं आहे. आपणाला सेंटर चालल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. हेही आमचं महाराष्ट्र शासनाला हेच राहील, ज्या तिथं चालते सारंग सरांचं सेंटर चालत असेल तर त्यांना सुखसुविधा पुरवणं गरजेचं आहे. आज माझ्याकडे 250 मुलं आहेत, महाराष्ट्राच्या अख्ख्या तमाम महाराष्ट्रामधले मुलं आहेत. 250 मुलाचं पण मी माझ्या स्वतःच्या कष्टाने केलेलं आहे. एवढी आज मोठी तालीम उभा केलेली आहे. तर मला स्वप्न बघायचं तर मी करणं गरजेचं आहे. आज ऑलिम्पिकला घडवायचं माझ्यापासून एक राहुल आवारे आज तयार आहे. 2000 आता मार्चपासून ऑलिम्पिक चालू होणार आहे क्वालिफाय. तर त्याच्यासाठी त्याच्याकडून आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. सर्वांनीच आज सर्वांची गरज आहे. आपण म्हणून दुसऱ्यावर टाळायची गरज नाही की ते सारंग बोलले तसं सर्वांनी तालीम काढलीच पाहिजे. आज माहेरघर आपण कोल्हापूरचं मानल्या जात होतं, पण आज कोल्हापूरमध्ये काही नाही. म्हणूनच म्हणलं एक महाराष्ट्राला आम्हाला मेडल मिळतं फक्त ब्रॉन्झ पदक. आज आपल्याला सर्वांची गरज आहे. सर्वांनी प्रॅक्टिस देणं गरजेचं आहे. सर्वांनी काळजीपूर्वक त्या पोरांना करणं गरजेचं आहे. तर आपण कुठंतरी महाराष्ट्राचा झेंडा कुठंतरी लावू. उगाच विकून एकावर ढकलण्यात ह्याने केलं नाही, त्याला त्यानं नाही केलं. आता अमोल बुचडे स्वतः तालीम काढतोय, त्याच्या बी त्याने कष्टाने केलंच पाहिजे. पुढचे 4-10 पोरं तयार केलेच पाहिजे. आता चौधरी आहे, वर्ष झालं, गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला. आता महाराष्ट्र केसरीपासून त्याने तयारी करायलाच पाहिजे होती ना. आता ठीक आहे, त्याचं अभिनंदन करतो, डबल महाराष्ट्र केसरी झाला. पण पुढं काय तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये दिलंय, पुढं काय करणार आहे? विजय चौधरीकडे जाऊया. विजय चौधरी, तुम्ही येण्या अगोदर आम्ही चर्चा अशी करत होतो की उत्तर प्रदेश किंवा हरियाणामधले जे मल्ल आहेत, पंजाबातले मल्ल आहेत, ते त्या राज्यात चमकल्यानंतर भारतातल्या कुठल्याही स्पर्धेत कधी भाग घ्यायला तयार असतात आणि बेधडकपणे भिडतात आणि तिथे पडतात देखील, जिंकतात देखील, परंतु ते घाबरत नाहीत. आपल्याकडे आलेले मल्ल महाराष्ट्र केसरी आल्यानंतर आम्हाला पुढे जाताना का बरं दिसत नाहीत? तुमच्या बाबतीत नेमकं काय म्हणायचं? पुढच्या 1 ते 2 वर्षात हिंद केसरी बनण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही इतर कुठल्याही राज्यातल्या स्पर्धेला हार जय याची कुठलीही तमा न बाळगता डायरेक्ट भिडायला तयार आहात? हो, भिडायला तयार आहे. कारण की 2010 साली ज्यावेळेस औरंगाबाद येथे हिंद केसरी झाले त्यावेळेस मी म्हणजे माझं ते पहिलं कॉम्पिटिशन होतं नॅशनलचं, त्यात माझं 96 किलोमध्ये गोल्ड मेडल होतं. तर त्यानंतर मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात केली खेळायला. कारण की त्यावेळेस महाराष्ट्र केसरीला 120 kg वेट लागतं, पण मी 96 kg असतानाच खेळायला लागलो होतो. तर त्यावेळेसच मी ठरवलं होतं की आपल्याला महाराष्ट्र केसरी झालं तरी थांबायचं नाही. आणि मी मागच्या वेळेस महाराष्ट्र केसरी झालो तर मी थांबलो नाही. कारण की आपल्या समाजात म्हणजे कुस्ती महाराष्ट्र क्षेत्रात असं बॅकग्राऊंड आहे की एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यावर परत त्याला सांगता की फॅमिली सांगते की नको खेळू, काय जरूरत आहे, इज्जत जाईल, हे ते भरपूर कारण असतं. असं एकदा झालं भरपूर आहे, परत हारला तर असं होईल तसं होईल, त्यामुळे त्याच्यावर प्रेशर आणला जातो आणि त्याचं मन दाबलं जातं. पण ठीक आहे, तुझी इच्छा आहे तू खेळू शकतो. कारण की तसे माझ्यावर कोचेसने मला हे केलेलं आहे आणि माझं पुढचं ध्येय पण तेच आहे की हिंद केसरी आणि ऑलिम्पिक खेळण्याचं. फक्त एवढंच की देवाला प्रार्थना करतो की मला, कारण की दुखापत जास्त होते शरीरात. स्पोर्ट्स इंजुरी यातला अत्यंत महत्वाचा आहे. एक अमोल बुचडे, एक मुद्दा असा आहे की आणि त्याचा दोष काहीसा माध्यमांना देखील आहे.
आणि तो म्हणजे क्रिकेटमधलं अत्यंत छोटंसं असं यश देखील आम्ही प्रचंड मोठं ग्लोरिफाय करून समाजासमोर आणतो. परंतु कुस्ती जो आपल्या मातीतला खेळ आहे, जो इथल्या परंपरेचा खेळ आहे, इसवी सनापासून इकडे चाललेला खेळ आहे, त्याच्याकडे सरकारचं लक्ष देखील कमी आहे, किंवा समाजाचं लक्ष आणि माध्यमांचं लक्ष देखील कमी आहे. जे काही मिळतं ते पहिले क्रिकेटच्या पदरात पडतं आणि त्यातून जे उरलं सुरलं असतं ते आमच्या देशी खेळांपर्यंत येतं. सगळ्या खेळांमध्ये ही अशा प्रकारची परिस्थिती आहे आता. आणि पूर्वीच्या काळी किमान राजाश्रय तरी होता, आता तो राजाश्रय देखील गेलेला आहे. नक्कीच परिस्थिती मी तर म्हणेन. म्हणजे क्रिकेटला चुकीचं मला ठरवायचं नाहीये, पण हे सगळे तुमचेच लाड आहेत मी असं म्हणेन. कारण जर आज भारत पाकिस्तान जर क्रिकेट मॅच असेल तर आपल्या भारत देशामध्ये बहुतांशी नागरिक म्हणजे नोकरीला पण दांडी मारून सगळं आणि घरात माहोल सगळा क्रिकेटमय असतो. तुम्ही कशा पद्धतीने पोहोचवताय लोकांपर्यंत तुम्हीच थोडा विचार करा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताय तुम्हीच आमच्या खेळाचा विचार करा. आमच्याकडे काय आहे, आम्ही मुलांना शिकवू शकतो, आम्ही त्यातली मानसिकता बनवू शकतो, पण लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे तुमचंच आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन या माध्यमातून, त्याकरताच या विजयाचा एक प्रकारचा आनंद सेलिब्रेट करण्याकरता किंवा पुढचा रोड अहेड काय आहे तो पक्का मांडण्याकरता हा कार्यक्रम करत आहे. एक शेवटचा मुद्दा आपण चर्चेला घेतो आणि तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं पहिल्यांदा उत्तर आपण अमोल बुचरे यांच्याकडून घेऊया. अमोल बुचरे, खरं तर कोल्हापुरातली असेल, नाशकातली असेल, ही कुस्ती बहरली ही तिथल्या शेतकऱ्यांमुळे, धनगरी समाजामुळे, इतर अनेक सर्व जातीपातींची मंडळी याच्यामध्ये, विशेषतः ग्रामीण भागातली मंडळी खेळाला याच्यात उतरली आणि मग तो त्यांच्या पिढीचा एक प्रकारे काय म्हणू वसा झाल्यासारखं याच्यामधनं आपल्याकडे अनेक खेळाडू निर्माण झाले. परंतु इथं ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणाच तुटलेला आहे. इथं शेती किफायतशीर झालेली नाही, शेतीचा कणा तुटला, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तुटला आणि याच्यामुळं कुठेतरी खायलाच अन्न नाही, दुष्काळासारखी परिस्थिती. त्यामुळं शेती करणारा आईबाप आपल्या मुलाला पैलवान बनवतील तरी कसे, अशा प्रकारची एक परिस्थिती आता महाराष्ट्रात आहे. जरूर आहे अशा पद्धतीची. आज आपण पाहिलं की विजयचे वडील शेतकरी आहेत, इव्हन माझं घरचंही बॅकग्राऊंड शेतकरी आहेत. आज विक्रांत जाधव असेल, त्याची तर घरची अवस्था फारच बिकट आहे. आणि 99% पैलवान हा गरीब घरचाच होतो असं म्हणतात, कारण त्याला त्या परिस्थितीची जाण असते. याच्यासाठी जो जुन्या पुरातून काळातून जो पैलवानकीसाठी लेखाजोखा दिलेला आहे हा फक्त हीच माणसं करू शकतात. ज्या माणसांकडे जास्त पैसा आहे, मी तर म्हणेन आता त्या लोकांनी या क्षेत्रात उतरलं पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये जर मॉडिफायपणा आणायचा असेल तर हीच लोक आणू शकतात. आता मगाशी आपण सांगितल्यामुळे की कुठल्या तरी खेळात त्या मुलीकडे एवढं टॅलेंट आहे पण तिला घालायला शूज नाही आहे, ही परिस्थिती कुस्तीत पण आहे हो. पण जेव्हा केव्हा या जे पैशा पाण्याने चांगली असलेली माणसं आहेत यांनीच या खेळाकडे जर पॉझिटिव्हनेसनी पाहिलं, म्हणजे मी जसा सांगितलं की मानसिकतेचा मुद्दा, की खरंच सर्वांग सुंदर शरीर राहतं या खेळामध्ये आणि कुठलाही रोग होत नाही आणि एकदम स्वास्थ्य मस्त राहतं. आणि असं जर याचं तुम्ही ब्रँडिंग केलं ना की कुस्ती म्हणजे एकदम योगासारखं, तर ह्यात मीडियाच्या कला आहेत. तुम्ही जसं आमच्या कुस्तीला प्रेझेंट करसाल ना तसं आमच्याकडे श्रीमंत लोकही आकर्षित होतील. म्हणजे मला तर इव्हन असं म्हणायचं की मला हा डाग पुसून काढायचा आहे की गरीब घरचा पैलवान होतो. मला हे सांगायचं की श्रीमंत घरातला पण पैलवान झाला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये येऊन त्यांची मुलं आमच्याकडे दिली पाहिजेत. तेव्हाच कुठंतरी हे बंद होईल आणि सगळ्या कुस्तीसाठी जास्त वातावरण तयार होईल. पोषक प्रेक्षक, आपण पाहिलेत की एक महाराष्ट्र केसरी बनवण्याकरता किंवा बनण्याकरता काय प्रकारचा घाम गाळावा लागतो, रक्त आटवावं लागतं, काय प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये विशेषतः कुस्तीचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरातच आत्ताची परिस्थिती अशी आहे की गेल्या कित्येक वर्षात कोल्हापुरातनं एक राष्ट्रीय पातळीवर चमकलेला असा कुस्तीगीर आम्हाला पाहायला मिळालेला नाही. परंतु सगळंच काही आश्वासक नाही अशातली बाब नाही आहे. आज हजारो मुलं कुस्ती खेळू इच्छित आहेत, हजारो पालक मुलांना कुस्तीत घालू इच्छित आहेत. मग राम सारंग असतील, काका पवार असतील किंवा अमोल बुचरे असतील, अशा प्रकारचे अनेक क्रीडा प्रशिक्षक इथं लाल मातीत किंवा मॅटवर घाम गाळायला तयार आहेत. प्रेक्षको, महाराष्ट्रातील कुस्तीचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष आणि सर्व जाती जमातींना सामावून घेणार आहे.
आणि याचं श्रेय निसंशयपणे इथल्या आखाड्यांना आणि अशा कुस्तीच्या वस्तादांनाच द्यावं लागेल, कारण त्यांनी या सगळ्याकडे एक नैतिक आणि आध्यात्मिक असा पाया कुस्तीच्या तालमीला दिला. प्रश्न आहे तो कुस्तीबद्दल समाजाला आणि शासनाला काय वाटतं त्यांच्या अनस्थेचा. अलीकडे पंजाब आणि हरियाणात कुस्तीला प्रोत्साहक असं वातावरण आहे, तर शासन कुस्तीच्या पाठीशी ठाम उभं राहताना दिसतंय. पण दुसरीकडे महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे आणि शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या या खेळाकडे कुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. कुस्तीपटूंची तपस्या आपण नजरेआड करू शकत नाही. एखादा क्रिकेटपटू जखमी झाला तर आमच्या मीडियामध्ये सतत त्याची चर्चा होते, परंतु एखादा विजय चौधरी पंजाबमध्ये हरियाणामध्ये खेळून स्वतःचं हाड मोडून घेतो आणि दुसऱ्या दिवशी तो कुस्ती खेळायला महाराष्ट्र केसरीसाठी दाखल होतो. अक्षरशः डॉक्टरांनी अचम्यानं तोंडात बोट घालावं अशा प्रकारची परिस्थिती त्याच्या शरीराची असताना, पाय मोडलेला असताना हे करत असतो, परंतु याची दखल आम्ही मीडियावाले घेत नाही. हे चित्र बदललं पाहिजे. कुस्तीच्या प्रगतीत मीडियाचा, प्रसारमाध्यमांचा सहभाग असणं म्हणूनच अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरताच आम्ही हा कार्यक्रम केला. कुस्ती समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे, ज्या शेतकरी वर्गातून कुस्तीपटू जास्तीत जास्त प्रमाणात येतात तोच वर्ग आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. कुस्तीचा वेळ डोक्यात घेऊन कुस्तीपटू आखाड्यात मेहनत करतायत, पण पुरेसं पाठबळ नसल्यानं जेमतेम 5% मल्लांच्या वाट्याला मोठ्या संधी येताना दिसत आहेत. खेळ, राजकारण, संस्कृती, अर्थव्यवस्था असे सगळेच रस्ते जिथे एकत्र येतात ते सर्व कुस्तीच्या मदतीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. कुस्ती संघटनांच्या प्रमुखपदी राज्यातले दिग्गज नेते आहेत, पण कुस्ती मात्र दिग्गज स्थानावर पोहोचली आहे असं आम्हाला दिसत नाही. हे चित्र बदलणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांना त्यांच्या सहभागाबद्दल विशेष आभार व्यक्त करताना, विजय चौधरी, आज महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन करतो. या कार्यक्रमात तू आलास आणि तू बोललास, असंच लवकरात लवकर आम्हाला हिंद केसरी झाल्यानंतर असाच कार्यक्रम करायची संधी दे. एवढ्या शुभेच्छा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.